लासूर स्टेशन येथे तरुणीचा खून करून मृतदेह खड्ड्यात पुरवल्याची धोकादायक घटना। लासूर स्टेशन छत्रपती संभाजीनगर येथील मनपाच्या दवाखान्यात कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचा लासूर स्टेशन परिसरात खून करून मृतदेह शेतातील घरात खड्डा करून पुरल्याची धोकादायक घटना शुक्रवार 14 उघडकीस आली आहे। 6 दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असून याची रात्री उशिरापर्यंत शिलेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। मोनिका मार्कस झाबरे वय 30 असे मयत परिचारिकेचे नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जालना येथील मोनिका मार्कस झाबरे ही तरुणी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सदातनगर येथील दवाखान्यात नर्स म्हणून कार्यरत होती। तिचा विवाह छत्रपती संभाजीनगरमधील सुमित निर्मळ यांच्याशी झाला होता। मात्र त्यांच्यात वारंवार वाद होत असल्याने मोनिका ही जालना येथे आई वडिलांकडे राहत होती। तिथून ती दररोज जालना ते छत्रपती संभाजीनगर रेल्वेने अपडाऊन करून नोकरी करत होती। मात्र 6 फेब्रुवारी रोजी नियमितपणे रेल्वेने जालना येथे घरी पोहोचली नाही, म्हणून तिची आई सुनीता झांबरे यांच्या फिर्यादीवरून हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। जालना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला। गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन इरफान शेख यांचे नाव समोर आले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवीत त्यांनी मोनिकाचा गळा आवळून खून केल्याची तसेच मृतदेह त्याचा लासूर स्टेशन येथे शेतात पुरल्याची पोलिसांना सांगितले। यानंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारी मोनिकाचे आई वडील नातेवाईकांना येऊन लासूर स्टेशन येथे इरफानच्या शेतातील घरात उत्खनन केले। त्यावेळी मोनिका हिचा मृतदेह नग्न अवस्थेत कुजलेला आढळून आला। पोलिसांनी घटनास्थळी डॉक्टरांना पाचारण करून शवविच्छेदन केले। नातेवाईकांनी केला पती व त्याच्या कुटुंबावर आरोप। मयत मोनिकाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी इरफान शेख यांनी मोनिकाच्या पती सुमित निर्मळ, सासू सपना निर्मळ, सासरे संजय निर्मळ यांच्या सांगण्यावरून तिच्यावर अत्याचार करून खून केला। मृतदेह खड्डा करून पुरला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे खुनाचे नक्की कारण समजू शकले नाही। यावेळी नायब तहसीलदार, ग्रामपंचायत कर्मचारी, मैताचे नातेवाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप भागवत, शिलेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक योगेश खटाणे आदी शिलेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी हजर होते। पुढील तपास शिलेगाव पोलीस करीत आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।